शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे सोमवारी 28 जुलै रोजी महादेवी हत्तीनीच्या निरोप समारंभासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीला अनपेक्षितपणे हिंसक वळण लागलं। भारत बँक चौकात संतप्त जमावानं केलेल्या तुफान दगडफेकीत पोलिसांच्या 8 ते 9 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके, शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, राखीव पोलीस दल यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला। रात्री 12:30 वाजता वनतारा येथून आलेल्या अधिकृत पथकाच्या ताब्यात महादेवी हत्तीनीला देण्यात आलं। मात्र या पथकाच्या वाहनावरही जमावाने दगडफेक केली। यामध्ये उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या गाडीचाही समावेश असून काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। मठ प्रशासनानं शांतता राखण्याचं वारंवार आवाहन केलं असलं तरी जमावाकडून सुरू असलेल्या दगडफेकीमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली। या प्रकारामुळे गावात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय। पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून शासकीय गाड्यांचं नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे संकेत पोलिसांनी दिले आहेत।